जय श्रीराम. ज्या मुलांचे वडील त्यांच्याबरोबर धमाल मस्ती करतात, त्यांच्याबरोबर खूप खेळतात, त्या मुलांचा मेंदू 20% इतर मुलांपेक्षा जादा विकसित होतो. चाइल्ड सायकोलॉजी असे सांगते की ज्या मुलांचे वडील त्यांच्याबरोबर खेळतात, धमाल मस्ती करतात, दंगा करतात, गप्पा गोष्टी करतात, ती मुलं इमोशनली तरी स्ट्रॉंग होतातच, पण मेंटली सुद्धा स्ट्रॉंग होतात. तर मग पिता लोक दररोज मुलांबरोबर 20 मिनिट क्वालिटी टाइम स्पेंड करा. आता तो कधी करायचा? नंबर 1, आपण ऑफिसमधून घरी आला की मोबाईल न पाहता मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा. त्यांच्याशी शाळेतल्या सर्व गोष्टी ऐका, शेअर करा, किंवा त्यांच्याबरोबर फक्त आणि फक्त खेळा, त्यांना सूचना करू नका. नंबर 2, शनिवार रविवारी मुलांबरोबर वेगळी विशेष ऍक्टिव्हिटी करा, जसे की त्यांच्याबरोबर टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा. इतकंच नव्हे तर उशी घेऊन धमाल मस्ती करा. यामधून तुमचा मुलांबरोबरचा बॉन्ड जास्त घट्ट होईल. नंबर 3, जर तुम्हाला शक्य असेल तर मुलाला रोज शाळेत सोडवायला जा, आणि तेही चालत. त्या जाताना रस्त्यातून मुलांबरोबर खूप गप्पा गोष्टी करा. आणि नंबर 4, रोज झोपताना मुलांना मांडीवर घेऊन एक गोष्ट नक्की सांगा. कदाचित गोष्ट येत नसेल तर तुम्ही ती पुस्तकातून मुलांना वाचून दाखवा आणि त्याचा अर्थ सांगा. यामुळे मुलांच्या मनामधील पॉझिटिव्ह विचार वाढतील. तर मग पितालोक, आपणच आहात मुलांचे ब्रेन बूस्टर. त्यामुळे आजपासून मुलांशी जास्तीत जास्त खेळा आणि मुलांना फक्त शिस्त लावणारे पालक बनू नका, तर मुलांबरोबर खेळणारे पालक बना. आणि हो, ही माहिती फार महत्त्वाची आहे बरं का, त्यामुळे शेअर नक्की करा.